सह्याद्रीच्या डोंगरदऱ्याच्या मध्ये वसलेलं एक छोटंसं गाव, भेंडवाडी. गावाभोवती सगळी हिरवीगार शेतं, मध्ये एक जुना ओढा आणि गावाच्या टोकाला एक भलं मोठं आणि मोकळं मैदान होतं. त्या मैदानाला गावकरी जुना आखाडा म्हणायचे. पूर्वी त्या जागी गावातील नामांकित पैलवान कुस्ती खेळायचे. गावात जत्रा भरली की तिथे आखाडा सजायचा, ढोल ताशांचा गजर व्हायचा आणि पैलवान मातीवर झुंज द्यायचे. पण गेल्या 30-40 वर्षापासून त्या आखाड्याचं रूप बदललं होतं. लोक म्हणायचे तिथं आता खवीस राहतो. खवीस खवीस म्हणजे एक असं भूत जे माणसाला कुस्ती खेळायला भाग पाडतं आणि जर त्या माणसानं हार मानली तर ते त्याचा जीव घेतं. काही तर असंही म्हणतात की जर त्या माणसाने खविसासोबत कुस्ती जिंकली तर तो त्याचा गुलाम होतो. पण आजपर्यंत मात्र कुणीही त्याच्यासोबत कुस्ती जिंकलं नाही. गावातले म्हातारे लोक अजूनही सांगतात की एका काळी आखाड्यात एक बलाढ्य पैलवान मेला होता. त्याचा आत्मा अजूनही खवीस बनून तिथेच वास करतोय. गावातल्या तरुणांना मात्र या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. त्या गावात गणपत उर्फ गणू या नावाचा एक तरुण राहत होता. मजबूत शरीर, उंच बांधा आणि गावातल्या कुस्तीत तो नेहमीच जिंकायचा. गणू थोडा धाडसीच होता आणि थोडा हट्टीही. त्याचा मित्र नाना एकदा त्याला सहज म्हणाला, "अरे गण्या, रात्री त्या जुन्या आखाड्याजवळ जाऊ नकोस बरं, तिथं खवीस राहतो म्हणतात." त्यावर गणू हसला, "अरे वेड्या, आजकालच्या काळात भूतं कुठं असतात वय? लोक काय बी फेकतात आणि तू ते मलाच सांगतोय. बहुतेक कोणीतरी अफवा पसरवली असल." नाना मात्र गंभीर झाला, "अरे माझ्या आजोबांनी स्वतः पाहिलंय. म्हणाले की रात्री तिथून कुस्तीचा आवाज येतो म्हणे, माती उडते आणि कोणीतरी कराहात." गणूने खांदे उडवले, "चल आपण जाऊन पाहूयात. भूत असलं तर मीच कुस्ती खेळतो त्याच्याशी." नानाच्या अंगावर काटा आला. एक दिवस गावात अशीच जत्रा होती. रात्री उशिरापर्यंत गोंधळ, ढोलताशा आणि गाण्यांचा कार्यक्रम चालू होता. गणू आणि त्याचे मित्र जत्रेतून परतत होते. रात्रीचे जवळजवळ 12 वाजले होते. आकाशात ढग जमा झालेली. चंद्र कधी दिसत होता तर कधी ढगांआड लपत होता. गणू अचानकच थांबला. "अरे नाना, चल त्या जुन्या आखाड्याकडे जाऊ." नाना मात्र घाबरला. "अरे गण्या, येडाबिड्या झालायस की काय लका? रात्री तिकडे जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं." पण गणू मात्र ऐकायला तयारच नव्हता. "अरे तू घाबरत असशील पण म्या नाही, चल." शेवटी मित्रांनी त्याला समजावलं आणि सगळे घरी गेले. पण गणूच्या मनात मात्र ती गोष्ट अजूनही अडकूनच राहिली. त्या रात्री सगळे झोपले असताना गणू हळूच घरातून बाहेर पडला. रात्र एकदम काळोखी होती. दूरवर कुत्र्यांचे भोंकणे ऐकू येत होते. गणू चालत चालत गावाच्या त्या टोकाला आला. पुढेच तो जुना आखाडा होता. मातीचं मोठं गोल मैदान, चारही बाजूनी झाडं आणि मध्ये अजब शांतता. गणूने भोवती नजर टाकली पण आजूबाजूला मात्र काहीही दिसत नव्हतं. तो स्वतःशीच हसला, "हे नुसती अफवा." आणि तेवढ्यातच धप, कोणीतरी मातीमध्ये उडी मारल्यासारखा आवाज झाला. गणू जरा दचकलास. त्यानं झटक्यातच मागे वळून पाहिलं तर मागे मात्र कुणीही नव्हतं. पण तेवढ्यात अचानकच त्याच्या कानात एक जड आवाज घुमला, "पैलवान, कुस्ती खेळशील का?" गणूच्या अंगावर शहारा आला. "कोण आहे?" मातीवरून धुरकट धूळ उडू लागली आणि त्या धुळीतून हळूहळू एक आकृती उभी राहिली. भलं मोठं शरीर, लांबलचक केस, डोळे एकदम लाल बुंद आणि अंगभर माती. तोच होता ज्याला गावकरी खवीस म्हणायचे. तो खवीस हसायला लागला. "खूप दिवस झाले कुणी पैलवानच भेटला नाही." गणू जरा घाबरला होता पण त्याचा अहंकार मात्र अजूनही तसा जिवंत होता. "अरे म्या गावातला पैलवान आहे." खविसानं हात पुढे केला. "अरे मग ये की, आखाड्यात उतर." अचानक गणूला जाणवलं की त्याचे पाय स्वतःहूनच पुढे चालले आहेत. तो थेट मातीच्या गोलात उतरला. क्षणातच खवीस त्याच्यावर झेपावला. दोघांची झुंज सुरू झाली. सर्वत्र माती उडत होती.
श्वास जोरात चालू होता आणि रात्रीच्या शांततेत कुस्तीचे आवाज घुमत होते. खबीज खूप शक्तिशाली होता, पण त्याला टक्कर द्यायला गणूही एकदम तगडा होता. जवळजवळ अर्धा एक तास कुस्ती चालली. शेवटी गणूने कसंबसं त्याला खाली पाडलं. खबीज मोठ्यानं हसला. छान, खूप छान, पण ही पहिली झुंज आहे. इतकं बोलून तो अचानक हवेत विरघळला. गणू आता घाबरला आणि थरथरतच घरी परतला. दुसऱ्या दिवशीपासून मात्र गणू हळूवार बदलू लागला. तो एकदम शांत झाला. रात्री त्याला झोप येत नव्हती. त्याला सतत तोच आवाज ऐकू यायचा. पैलवान, परत ये. एके रात्री तो अचानक उठला आणि पुन्हा त्या आखाड्याकडे गेला आणि पुन्हा त्यांची कुस्ती सुरू झाली. गणू देखील एक नावाजलेला पैलवान होता, त्यामुळं तोही मागे सरकतच नव्हता. गणू दिवसेंदिवस क्रूश होत गेला. त्याच्या शरीरावर जखमा दिसायला लागल्या. गावकऱ्यांनी विचारलं तर तो त्यावर काहीही बोलायचा नाही. नानाला आता शंका आली. एके रात्री तो गणूच्या मागेच गेला. तो लपून झाडामागे उभा राहिला आणि त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचे पाय थरथर कापू लागले. गणू मातीवर कोणाशी तरी कुस्ती खेळत होता, पण तिथं मात्र दुसरं कुणीही नव्हतं. फक्त धुरासारखी एक भयानक आकृती दिसत होती. त्यावर नाना प्रचंड घाबरला आणि धावतच गावात परतला. गावकऱ्यांना आता कळालं होतं की गणू नक्कीच त्या खविसासोबत कुस्ती खेळायला गेला आहे. गणू हा चांगलाच नावाजलेला पैलवान होता, पण अहंकाराने मात्र त्याचा घात केला. काही दिवसांनी गणू पूर्णपणे वेडा झाला. तो रस्त्यात चालताना हवेतच कुस्ती खेळायचा. लोकांना ओरडायचा, ए, आखाड्यात उतर, माझ्याशी कुस्ती खेळ. गावकऱ्यांनी त्याला पकडून घरी ठेवलं. पण एका रात्री तो पुन्हा पळून गेला. सगळे गावकरी त्याच्या मागेच गेले. जेव्हा ते जुन्या आखाड्याजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी जे पाहिलं त्यांनी सर्वच अचंबित राहिले. गणू मातीवर लोळत होता आणि हवेतच झुंज देत होता. तो मोठमोठ्याने ओरडायचा, नको नको, मी हार मानतो. आणि अचानकच तो जोरात किंचाळला आणि मग शांत झाला. गावकरी त्याच्या जवळ गेले तर गणू जिवंत होता, पण त्याचे डोळे मात्र पूर्णपणे रिकामे झालेले. तो आता वेड्यासारखा हसू लागला. तो 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 जिंकला, खवीस जिंकला. त्या दिवसानंतर मात्र गणू कधी शहाणा झाला नाही. आता तो गावात तसाच फिरतो आणि प्रत्येकाला विचारतो, ए, माझ्याशी कुस्ती खेळशील का? आजही भेंडवाडीच्या त्या जुन्या आखाड्याजवळ रात्री कोणीही जायला धाजावत नाही, कारण काही लोक म्हणतात रात्री तिथून अजूनही आवाज येतो, माती उडते आणि दोन पैलवान कुस्ती खेळत असतात. त्यातला एक खवीस असतो आणि दुसरा कधी कधी गणू. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला जाणाऱ्या बेल आयकॉनलाही नक्की दाबा. तर चला मग भेटूया उद्या एका नवीन आणि सत्यथरारक अनुभवासह. धन्यवाद.